नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आरोग्य गणेश अभियानांतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे 2024-25 या आर्थिक वर्षात मोठं योगदान देण्यात आलंय। गेल्या वर्षभरात तब्बल 72,483 रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य आणि औषध वाटप अशी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे। मागील वर्षी 41,877 रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पुण्याचा जिनेश सत्यशीलन नानन यांनी 2023-24 चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपलं नाव कोरले। हा खेळाडूंसाठी राज्याचा सर्वोच्च सन्मान आहे। तर इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग मधील प्रणेते जिनेश याचा हा प्रवास अवघड, चिकाटी आणि पोडियम फिनिशिंगचं उल्लेखनीय मिश्रण असून प्रशिक्षक आशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दशकांहून अधिक काळ समर्पित प्रशिक्षण घेत जिनेश भारतातील सर्वोत्तम स्केटिंग प्रतिभांपैकी एक बनलाय। अमेरिकेतील राज्य आणि स्थानिक सरकारांसाठी AI सक्षम आणि आधुनिक क्लाउड सॉफ्टवेअरचा आघाडीचा पुरवठादार असलेल्या ओपन गव्हनने भारतातील पुणे येथे आपले नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे। तंत्रज्ञानाद्वारे अधिक प्रभावी आणि जबाबदार सरकारला सक्षम करण्याच्या ओपन गव्हनच्या ध्येयातील हा विस्तार एक महत्त्वाचा टप्पा आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलंय। या प्रकरणात डॉक्टर घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी IMA ची बाजू मांडली। पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। यावेळी माध्यमांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडल्यात। EWS मुलांचा रिझल्ट तुम्ही लवकर लावला, यामुळे त्यांना मुख्य पेपरचा अभ्यास करण्यासाठी फक्त 18 दिवस मिळालेत। त्यामुळे एवढ्या कमी वेळात अभ्यास करणं अवघड आहे। यासाठी 45 दिवस राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी, तसेच नोकरीच्या जागा वाढवाव्यात, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगानं शिवार फेरीचं काम 15 मे पर्यंत पूर्ण करावं। यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींना सहभागी करून घ्यावं। जी नवीन दुरुस्तीची कामं आहेत या योजनेत समाविष्ट करण्यात आवश्यक असल्याचं आढळून आलंय। त्यांच्याबाबत सविस्तर नोंदी घेऊन अंदाजपत्रक तयार करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत। खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील अपेक्षा वसंत मांजरे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांवरून निषेध व्यक्त केला जातोय। आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅन्डल मोर्चा काढला होता। याच घटनेच्या सर्व स्तरांवर निषेध व्यक्त केला जातोय। स्पर्धा परीक्षेचे बेकायदा क्लास चालविणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। बेकायदा वर्ग चालवणाऱ्यास कारवाईचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून देण्यात आलाय। 4 दिवसांपूर्वी मध्यरात्री अलका चौकात फरसखाना पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन क्लास चालकांनाच भोवणार असल्याचं दिसून आलंय। महापालिका प्रशासनाची परवानगी तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता क्लास सुरू असेल तर थेट पोलीस आयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली। ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाच काढली आहे। आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झाला असून सिंहगड कॉलेजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील उद्योगपतींची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची घटना घडली आहे। लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव असून कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी बिहारच्या स्पेशल टीमनं 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।